नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी सुकट बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे मी कांदा कट केलेला आहे तो टाकून घेणार आहे। कधीही सुकी मच्छी करताना कांदा हा जास्त फ्राय करायचा नाही, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे। त्यानंतर इथे मी उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। कांदा हा साधारण फ्राय झाला की त्याच्यामध्ये लगेच लसूण टाकून घेणार आहे। त्यानंतर कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। हळद, मसाले, घरगुती मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर हे सर्व टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मसाले चांगले शिजून घ्यायचे आहेत। येथे तुम्हाला ज्याप्रमाणे सुकी मच्छी बनवायची आहे, ज्या प्रमाणात, त्यानुसार तुम्ही इथे मसाले टाकू शकता। त्यानंतर इथे मी स्वच्छ धुतलेली अशी सुकट टाकून घेतलेली आहे। सुकट साफ करताना नेहमी पुढचे टोक आणि मागची शेपटी ही काढून घ्यायची आहे, जेणेकरून खाताना कुठेही लागणार नाही। अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहे। त्यानंतर वरून मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर इथे आपण या सुकटीमध्ये पाणी टाकणार नाही, तर त्यासाठी इथे मी वरूनच थोडं एका प्लेटमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वाफेवर ही सुकट जी आहे ती शिजून घेणार आहे। तर इथे अशा पद्धतीने आपली सुकट ही रेडी झालेली आहे। त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर इथे बघा आपली चमचमीत सुकट रेडी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सकाळी नाश्त्यासाठी अशी सुकट बनवू शकता। तर बघा किती छान झालेली आहे आपली सुकट। तुम्ही सुद्धा बनवून पहा। बाय बाय।